हाय हॅलो नमस्कार. आज आपण बिझनेस लवचा भाग 4 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कालच्या त्या नकाशावरील स्वाक्षरीने रितेशला वाटलं होतं की त्याने अवनीला कायमचं झुकवलं आहे आणि या प्रोजेक्टची सर्व सत्ता आता त्याच्या एका हाती आली आहे. पण रितेशला हे माहीत नव्हतं की अवनी देशपांडे ही पराभव स्वीकारणाऱ्यांपैकी नव्हती. आर के एम्पायरच्या 15व्या मजल्यावर असलेल्या आलिशान ऑफिसमध्ये आज सकाळपासूनच एक कमालीची शांतता होती. पण ही शांतता कोणत्याही क्षणी होणाऱ्या वादळाची नांदी होती. रितेश आपल्या केबिनमध्ये बसून लॅपटॉपवर काहीतरी आकडेमोड करत होता. पण त्याचं लक्ष सारखं बाहेरच्या काचेच्या भिंतीपलीकडे असलेल्या अवनीच्या टीमच्या हालचालींकडे जात होतं. अवनी आज नेहमीपेक्षा जास्त शांत होती. ती आपल्या खुर्चीवर बसून कसल्या तरी फाईल्स तपासत होती आणि अधूनमधून आपल्या टीमला काहीतरी सूचना देत होती. तिची ही शांतताच रितेशला आतून अस्वस्थ करत होती. कारण जेव्हा जेव्हा अवनी शांत असायची तेव्हा ती काहीतरी मोठा डाव रचत असायची. अचानक केबिनचा दरवाजा धाडकन उघडला गेला आणि साहिल अक्षरशः पळतच आत आला. साहिलच्या चेहऱ्यावरचा घाम आणि त्याची धडधड रितेशला स्पष्ट दिसत होती. रितेशने रागाने लॅपटॉप बंद केला आणि खुर्चीवरून उठला. काय झालंय साहिल? तुला किती वेळा सांगितलंय की माझ्या केबिनमध्ये येताना शिष्टाचार पाळत जा म्हणून. असा काय डोंगर कोसळला आहे? रितेशचा आवाज केबिनमध्ये घुमला. साहिलने हातातील एक नोटीस रितेशच्या समोरच्या टेबलावर ठेवली. सर, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आपण काल जो नकाशा फायनल केला होता, ज्यामध्ये आपण पार्किंगची जागा कमी करून तिथे कमर्शियल गाळे काढले होते, तो नकाशा कोणीतरी महापालिकेच्या प्लॅनिंग डिपार्टमेंटला पाठवला आहे. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांनी तासाभरापूर्वी आपल्या प्रोजेक्टवर तात्पुरती स्थगिती आणण्याची स्टॉप वर्क नोटीस बजावली आहे. एवढंच नाही सर, बाहेर मीडियालाही त्याची कुणकुण लागली आहे आणि आता ते गेटवर जमा झाले आहेत. रितेशने ती नोटीस हातात घेतली आणि ती वाचताच त्याच्या कपाळावरच्या शिरा ताणल्या गेल्या. त्याने तो कागद रागाने चुरगळला आणि टेबलावर आदळला. कोणी केलं हे? कोणाची हिंमत झाली माझ्या वैयक्तिक ऑफिसमधला नकाशा बाहेर पाठवण्याची? साहिल, मला आत्ताच्या आत्ता CCTV फुटेज हवं आहे. ज्याने हे केलं असेल त्याला मी सोडणार नाही. रितेश ओरडतच असतानाच केबिनचा दरवाजा पुन्हा उघडला. पण यावेळी तो कोणी घाईत उघडला नव्हता, तर अत्यंत सावकाश आणि आत्मविश्वासाने उघडला गेला होता. आणि अवनी देशपांडे आतमध्ये शिरली. तिच्या अंगावर गडद निळ्या रंगाचा सूट होता आणि तिच्या चेहऱ्यावर एक हसू होतं जे रितेशला जाळण्यासाठी पुरतं होतं. तिने रितेशच्या समोरच्या खुर्चीवर ताठ बसून आपले पाय एकमेकांवर ठेवले. कोणी केलं हे विचारण्यापेक्षा हे का झालं याचा विचार केला असता तर कदाचित तुला ही नोटीस वाचण्याची वेळ आली नसती. रितेश, चोरी लपवता येते, पण जेव्हा ती सिस्टीमच्या विरोधात असते तेव्हा ती उघड पडणारच. रितेशने टेबलावर जोरात हात मारला आणि तो अवनीच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला. हे तू केलंस ना? तूच तो नकाशा लीक केलास. तुला वाटलं तू मला अडकवू शकशील? मी रितेश कुलकर्णी आहे. एका फोनवर ही नोटीस रद्द करू शकतो आणि तुला या प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. अवनी अजिबात डगमगली नाही. उलट तिने आपली मान थोडी तिरकी करून रितेशच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. नक्कीच कर रितेश, पण विसरू नकोस की हा विषय आता फक्त BMC पुरता मर्यादित राहिलेला नाहीये. बाहेर पत्रकार उभे आहेत. आर के एम्पायर बेकायदेशीर काम करतं आणि लोकांच्या सुरक्षिततेशी खेळतं ही बातमी उद्याच्या हेडलाईन्समध्ये असेल तर तुझ्या कंपनीचे शेअर्स कुठल्या पातळीवर पडतील याचा विचार केला आहेस का? आणि राहिला प्रश्न त्या नकाशाचा, तर त्यावर माझी स्वाक्षरी तू जबरदस्तीने घेतली होतीस, ज्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे सुरक्षित आहे. आता सांग, तुला युद्ध खेळायचं आहे की बिझनेस करायचा आहे? रितेशला पहिल्यांदा जाणवलं की तो एका अशा चक्रव्यूहात अडकला आहे जिथून बाहेर पडण्याचा मार्ग अवनीकडेच होता. त्याचा इगो त्याला नमतं घ्यायला सांगत नव्हता, पण त्याचं डोकं त्याला भविष्यात होणाऱ्या कोट्यवधींच्या नुकसानीची जाणीव करून देत होतं. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि केबिनच्या खिडकीपाशी जाऊन बाहेर बघू लागला. तुला नक्की काय हवं अवनी? हे सगळं तू कशासाठी करतेस? अवनी खुर्चीवरून उठली आणि रितेशच्या मागे जाऊन उभी राहिली. तिचा आवाज आता कठोर नाही तर थोडा गंभीर झाला होता. मला सत्तेची हाव नाही रितेश. मला फक्त माझं काम प्रामाणिकपणे करायचं आहे. आपण पार्टनर्स आहोत आणि पार्टनरशिपमध्ये निर्णय एकत्र घेतले जातात. इथून पुढे कोणताही बदल मला विचारल्याशिवाय होणार नाही. आणि तो नकाशा, तो आता बदलावा लागेल. नियमाप्रमाणे जेवढी पार्किंग हवी आहे तेवढीच तिथे राहील. जर तू हे मान्य केलंस तर मी BMCच्या कमिशनरशी बोलून ही नोटीस मागे घ्यायला लावेन
कारण तांत्रिक चूक म्हणून आपण जुना नकाशा सादर करू शकतो. आता निर्णय तुझा आहे. तुझा इगो मोठा आहे की हे 500 कोटींचं स्वप्न? रितेशने मागे वळून तिच्याकडे पाहिलं. त्या दोघांच्या नजरा एकमेकांमध्ये गुंतल्या होत्या. रितेशला तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी चमक दिसत होती. त्याने थोडा विचार केला आणि शेवटी डोकं हलवून संमती दिली. ठीक आहे अवनी, पण लक्षात ठेव, मी तुला हरवण्यासाठी नव्हे तर माझ्या प्रोजेक्टला वाचवण्यासाठी हे करतोय. हा विजय तुझा शेवटचा विजय असेल. अवनी काही न बोलता केबिन बाहेर निघून गेली. पुढचे काही दिवस ऑफिसमध्ये एक वेगळंच वातावरण होतं. रितेश आणि अवनी आता एकाच मोठ्या टेबलवर बसून तासनतास नकाशांवर आणि स्ट्रक्चरवर चर्चा करू लागले होते. त्यांच्यातील वादाच्या ठिणग्या अजूनही उडत होत्या, पण आता त्या कामाशी संबंधित होत्या. रितेशला हळूहळू जाणवू लागलं की अवनीची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. ती प्रत्येक बारीक गोष्टीचा विचार करते. अगदी त्या इमारतीत राहणाऱ्या लहान मुलांच्या खेळाच्या जागेपासून ते वयोवृद्ध लोकांच्या चालण्याच्या रस्त्यापर्यंत. रितेशला आजवर फक्त नफा दिसत होता, पण अवनी त्याला त्या सिमेंटच्या भिंतीमागील आयुष्य दाखवत होती. एके दिवशी ऑफिसमध्ये काम करता करता खूप रात्र झाली होती. बाहेर पावसाने जोर धरला होता आणि मुंबईच्या रस्त्यांवरची रहदारी कमी झाली होती. साहिल आणि रिया आपल्या टीमसह आधीच निघून गेले होते. ऑफिसमध्ये फक्त रितेश आणि अवनी उरले होते. रितेश लॅपटॉपवर काही मेल चेक करत होता आणि अवनी बाजूला बसून काहीतरी स्केचेस काढत होती. वातावरणात एक शांतता होती जी आज खूप सुखद वाटत होती. अवनी उठली आणि तिने 2 कप कॉफी बनवली. तिने एक कप रितेशच्या समोर ठेवला. रितेशने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. कॉफी? विष तर नाही ना घातलंस? त्याने थट्टेत विचारलं आणि अवनी हसली आणि तिचं ते निरागस हसू पाहून रितेश क्षणभर सगळं विसरून गेला. विष घालण्या इतका वेळ नाहीये माझ्याकडे आणि तुझी गरज मला या प्रोजेक्टसाठी आहे, त्यामुळे तू जिवंत राहणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. दोघेही कॉफीचे कप घेऊन ऑफिसच्या गॅलरीमध्ये आले. पावसाचा गारवा आणि मुंबईची ती रोषणाई, वातावरण खूपच रोमॅन्टिक झालं होतं, पण त्यांच्यातील व्यावसायिक भिंत अजूनही भक्कम होती. रितेश, तू असाच का आहेस? अवनीने अचानक विचारलं. रितेशने खिडकीबाहेर बघत विचारलं. असाच म्हणजे नक्की कसा? अवनी म्हणाली, इतका कठोर, इतका प्रॅक्टिकल आणि इतका एकटा. तुझ्या आयुष्यात कामाशिवाय दुसरं काहीच नाहीये का? तू कोणावर प्रेम केला नाहीस का कधी? रितेशने एक उपरोधिक हसू दिलं. प्रेम? अवनी, प्रेम ही गोष्ट कमकुवत लोकांसाठी असते. मी शून्यातून विश्व निर्माण केलंय. जेव्हा माझे वडील आजारी होते आणि आमच्याकडे हॉस्पिटलचे बिल भरायला पैसे नव्हते, तेव्हा कोणीही प्रेमासाठी धावून आलं नव्हतं. त्या दिवशी मी ठरवलं की मी इतका पैसा कमवीन की मला कधी कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत, आणि त्या शर्यतीत मी स्वतःला कुठेतरी हरवून बसलो. आता फक्त काम हेच माझं आयुष्य आहे. अवनीने त्याच्याकडे पाहिलं आणि तिला पहिल्यांदाच रितेशबद्दल थोडी सहानुभूती वाटली. त्याच्या त्या यशाच्या मागे खूप मोठं दुःख दडलेलं होतं. ती हळूच म्हणाली, पैसा सुख विकत घेऊ शकतो रितेश, पण समाधान नाही. तू कधीतरी स्वतःसाठी जगून बघ. जगणं इतकंही कठीण नाहीये. रितेशने वळून तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या क्षणी त्यांच्यातील दुश्मनी जणू काही काळासाठी कुठेतरी नाहीशी झाली होती. तो तिच्या थोडा जवळ गेला. अवनीच्या अंगाला येणारा तो सौम्य सुवास रितेशला विचलित करत होता. तिचे ओले झालेले केस आणि त्या विजांच्या प्रकाशात चमकणारे तिचे डोळे. रितेशला वाटलं की त्याने तिचा हात पकडावा आणि तिला सांगावं की तो इतकाही वाईट नाहीये. पण तेवढ्यात रितेशचा फोन वाजला आणि तो भानावर आला. त्याने स्वतःला सावरलं आणि पुन्हा आपल्या कठोर स्वरात आला. वेळ खूप झाला आहे. तू आता घरी जायला हवंस. उद्या सकाळी साईटवर मीटिंग आहे. अवनीने एक दीर्घ श्वास घेतला. तिलाही जाणवलं होतं की वातावरण बदलतं होतं. तिने आपली बॅग उचलली आणि तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दोघेही आरके स्कायच्या साईटवर पोहोचले, तेव्हा तिथे काही कामगारांनी गोंधळ घातला होता. काम थांबलं होतं आणि घोषणाबाजी सुरू होती. रितेशच्या सब कॉन्ट्रॅक्टरने कामगारांचे पगार थकवले होते आणि कामाच्या ठिकाणी त्यांना साध्या सोयी सुविधाही दिल्या नव्हत्या. रितेशने हे बघताच आपला पारा चढवला. हे काय नाटक आहे? साहिल, या कामगारांना इथून बाहेर काढा. मला माझं काम सुरू व्हावं आहे. जर कोणी आडवं आलं तर पोलिसांना बोलवा. रितेशच्या बाउन्सर्सनी कामगारांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली आणि वातावरण चिघळत चाललं होतं. कामगार चिडून दगडाफेक करण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात अवनी गाडीतून उतरली आणि थेट त्या गर्दीत घुसली. थांबा, कोणीही हात उचलणार नाही, अवनी ओरडली. तिचा आवाज इतका खंबीर होता की सगळे जागीच थांबले. ती थेट कामगारांच्या नेत्यासमोर गेली. तुमच्या काय समस्या आहेत ते मला सांगा. ओरडून आणि राडा करून कोणाचंच भलं होणार नाही.
कामगारांच्या नेत्याने आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. त्यांना गेल्या 3 महिन्यांपासून आपला पगार मिळाला नव्हता आणि पिण्याच्या पाण्याचीही सोय नव्हती. अवनीने रितेशकडे पाहिलं, जो लांब उभा राहून सगळं बघत होता. तिने त्याला खुणेने बोलावून घेतलं. रितेश, बघ हे लोक काय म्हणतायत. आपण एसी केबिनमध्ये बसून निर्णय घेतो, पण हे लोक जीवावर उदार होऊन काम करतायत. जर यांचा पगार मिळाला नसेल तर त्यात आपली जबाबदारी आहे. रितेश चिडून म्हणाला, मी सब कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले आहेत. त्याने दिले नसतील तर मी काय करू? अवनीने शांतपणे उत्तर दिलं, तो सब कॉन्ट्रॅक्टर तुझा माणूस आहे. तू त्याची चौकशी करायला हवी होतीस. आता या लोकांचा पगार आत्ताच्या आत्ता होईल आणि जोपर्यंत यांची राहण्याची आणि जेवणाची नीट सोय होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. रितेशला हे सगळं फालतू वाटत होतं, पण त्याने पाहिलं की कामगार आता शांत झाले होते आणि त्यांच्या नजरेत अवनीबद्दल एक आदर होता. त्याने साहिलला चेकबुक आणायला सांगितलं आणि कामगारांचे पगार तिथल्या तिथे केले. कामगार पुन्हा आनंदाने कामावर रुजू झाले. रितेशने अवनीकडे पाहिलं आणि त्याला जाणवलं की ताकदीपेक्षा कधी कधी समंजसपणा जास्त चांगलं काम करतो. त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा ते परतत होते तेव्हा रितेशला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. तो फोन एका मोठ्या राजकीय नेत्याचा दादासाहेब गाडे यांचा होता. दादासाहेबांचा या भागात मोठा दबदबा होता. रितेश भाऊ, अभिनंदन. मोठा प्रोजेक्ट सुरू केलाय, पण ऐकलंय की तुझ्यासोबत ती अवनी देशपांडे नावाची मुलगी आहे. मला त्या प्रोजेक्टमध्ये 10% हिस्सा हवाय आणि ती मुलगी मला या प्रोजेक्टमध्ये नकोय. तिला बाहेर काढ, नाहीतर तुझा एकही ट्रक साईटवरून बाहेर पडणार नाही. रितेशचा चेहरा फिका पडला. दादासाहेब गाडे हे खूप खतरनाक माणूस होते आणि त्यांच्याशी पंगा घेणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. रितेश आता एका मोठ्या पेचात अडकला होता. एका बाजूला त्याचं 500 कोटींचं स्वप्न होतं, ज्याला दादासाहेब संपवू शकत होते, आणि दुसऱ्या बाजूला अवनी होती, जी आता फक्त त्याची पार्टनर राहिली नव्हती तर त्याच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनू पाहत होती. रितेशच्या डोळ्यांसमोर अवनीचा तो हसरा चेहरा आला आणि त्यानंतर दादासाहेबांची धमकी. त्याला माहिती होतं की आता खरी परीक्षा सुरू झाली आहे. ही दुश्मनी आता फक्त ऑफिसपुरती राहिली नव्हती, तर ती आता जीवघेण्या वळणावर पोचली होती. रितेश आपल्या गाडीत बसून विचार करत होता, तो आता अवनीला वाचवेल की स्वतःचं साम्राज्य? आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उद्याच्या भागातच समजेल. तोपर्यंत आजचा हा भाग कसा वाटला आणि पुढे काय होईल असं तुम्हाला वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात.